नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. दौलत कारखान्याची तासगावकर काळातील सन 2010-11 ची थकीत एफआरपी देण्याबाबत दिनांक 6 ऑगस्ट रोजी चंदगड तहसील कार्यालयात प्रादेशिक साखर सह उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली दौलत संघर्ष समिती, शेतकरी, कारखाना प्रशासन यांची बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत थकीत 24.15 कोटी पैकी उर्वरित 19.52 कोटी रक्कम दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवायला घेतलेल्या अथर्व इंटरट्रेंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने द्यावी असा निर्णय साखर प्रादेशिक सह उपसंचालक संगीता डोंगरे यांनी दिला. तसेच दौलत संचालक मंडळाने देखील वसुलीचे 3.76 कोटी रुपये प्राथमिकता देऊन शेतकऱ्यांना वर्ग करावेत असे डोंगरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी करारानुसार थकीत रक्कम देण्याची तयारी असून व्याजासह देण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं. त्यावर बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. त्यावर खोराटे यांनी हा कारखाना काही लोक आपल्याला चालू देतील असं वाटत नाही, त्यामुळे नियमबाह्य कोणतेही देणे देणार नाही असा आक्रमक पावित्र्य घेतला. या सगळ्यावर आम्ही कुणाला पळवून लावण्यासाठी आलेलो नाही, त्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई यापूर्वी दिलेली आहे. कारखाना वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलोय. त्यामुळे कारखाना प्रशासनानं जी काही गुंतवणूक केली म्हणजे त्यांनी खुशाल कारखाना चालवावा असं माजी आमदार राजेश पाटील यांनी स्पष्ट केलं. तासगावकर काळातील शेतकऱ्यांना मिळणारी कट केलेली रक्कम गेली कुठं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर तासगावकर यांनी दिलेले 5.5 कोटींचे चेक वटले नाही असं स्पष्टीकरण कार्यकारी संचालक मनोहर होसुरकर यांनी दिले. त्यावर ते चेक वटले नसतील तर फौजदारी का नाही केली, ती संचालक मंडळाची जबाबदारी होती. ते चेक नेमके कुठल्या खात्यावर वटले, त्यांचं काय झालं असा प्रश्न माजी आमदार राजेश पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, संघर्ष समितीचे प्रतिनिधी, कारखाना प्रशासनाचे प्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.